श्री स्वामी समर्थ. 25 जानेवारी 2026ला आलेली आहे रथसप्तमी आणि यंदाची रथसप्तमी खास आहे. त्याचं वैशिष्ट्य असं की ही रथसप्तमी रविवारी आलेली आहे. रथसप्तमी हा दिवस म्हणजे सूर्याचा जन्मदिवस असतो आणि रविवार हा सूर्याचा वार असतो. म्हणजेच अतिशय सुंदर असा योग जुळून आलेला आहे आणि म्हणूनच ही रथसप्तमी विशेष खास आहे. आता ज्यांना मकर संक्रांतीचं हळदी कुंकू करायला अजून जमलं नसेल त्यांनी रथसप्तमीला करावं. ज्यांना त्यांच्या बाळाचे बोरनान घालायचं राहिलेलं असेल ते सुद्धा रथसप्तमीला करू शकतात. रथसप्तमीला अजून आपण काय काय करू शकतो, त्याचबरोबर असे कोणते उपाय आपल्या कुटुंबाचे कल्याण होण्यासाठी करायचे आहेत, तर रथसप्तमी रविवारी आल्यामुळे नक्कीच आपण काय करायला हवं, त्यामुळे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्याने काय होतं? रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा करतो, कारण तो सूर्याचा जन्मदिवस आहे आणि म्हणूनच त्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा केली तर सूर्यनारायण आपल्याला आरोग्य देतात. आपल्याकडे कितीही पैसा असू द्या किंवा सुख समृद्धी असू द्या, पण आरोग्य नसेल तर आपण त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. चांगल्या आरोग्याची किंमत आपल्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपण आजारी पडत नाही आणि म्हणूनच आरोग्याची काळजी घ्यायला हवी. आणि आरोग्याचे वरदान मिळवण्यासाठी सूर्यनारायणाची पूजा रथसप्तमीला करायला हवी. ही पूजा कशी करायची आहे, तर व्रतकर्त्याने म्हणजेच व्रत करणाऱ्याने आदल्या दिवशी षष्ठीला एक भुक्त अर्थात एक वेळा जेवण करायचं आहे. रथसप्तमीच्या दिवशी पहाटे उठायचं, सर्व कामे आवरून घ्यायची. त्यानंतर शक्य असेल तर एक धातूचा दिवा घ्यायचा, कोणत्याही धातूचा घ्या आणि तो दिवा सूर्याचे ध्यान करून वाहत्या पाण्यामध्ये सोडा. आता शहरात वाहतं पाणी मिळणं शक्य होत नाही, त्यामुळे आपण एक पर्याय करायचा. टब घ्यायचा, तो गच्चीवरती नेऊन ठेवायचा, पाणी भरायचं आणि तो दिवा त्या पहाटे तुम्हाला प्रज्वलित करून त्या पाण्यामध्ये सोडायचा आहे. तसेच जवळच्या देवळात दिवा घेऊन जाऊन तिथे तो दीपमाळेत किंवा झाडाच्या बुंदाशी ठेवून प्रज्वलित केला तरी सुद्धा चालेल. या विधीनंतर स्वतःच्या घराच्या अंगणात किंवा अंगण नसेल तर गॅलरीमध्ये रक्तचंदनाचे गंध उघडून घोड्याच्या रथात बसलेल्या सूर्याचे चित्र काढा. तुमच्याकडे रक्तचंदन नसेल तर तुम्ही रांगोळीने काढलं तरी चालेल. नंतर त्या चित्राची श्रद्धापूर्वक पूजा करावी. त्यानंतर काय करायचं आहे, तर गौऱ्याचा विस्तव पेटवायचा आहे. तुमच्या अंगणात किंवा गॅलरीत सुरक्षित ठिकाणी अगदी छोटीशी चूल मांडून तुम्ही तो पेटवला तरी चालेल. चूल मांडणं शहरात शक्य नाही, त्यामुळे अगदी छोट्याशा विस्तवावर तुम्हाला काय करायचं आहे, तर एका मातीच्या सुगडामध्ये जे संक्रांतीला आपण पूजलं होतं ते घेतलं तरी चालेल. दूध टाकायचे आहे आणि ते दूध त्या विस्तवावरती प्रकाशामध्ये ओतू जाऊ द्यायचं आहे, अर्थात तापवायचं आहे. अर्थात सूर्यनारायणाला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. बरेच जण खिरीचा नैवेद्य सुद्धा सूर्यनारायणाला दाखवतात. नुसत्या दुधाचा नैवेद्य दाखवण्यापेक्षा खीर बनवली तरी सुद्धा चालते. शेवटी 7 रुईचं पान, 7 प्रकारचे धान्य, 7 बोर वाहून अष्टांग द्यावा. आणि आता सूर्यनारायणाला अर्घ्य देणं खूप महत्त्वाचं असतं. आता मुळात अर्घ्य देणं म्हणजे काय, तर सूर्याला जल अर्पण करणे. पण आता ते अष्टांग वर्ग म्हणजे काय, तर पाणी, दूध, तूप, मध, दही, रक्तचंदन, कनेरीची फुलं आणि कुश हे 8 पदार्थ एकत्र करून ते सूर्यनारायणाला अर्पण करायचे आहेत. याला अष्टांग अर्घ्य देणं म्हणतात. त्यानंतर अन्नदान नक्की करा व स्त्रियांनी संध्याकाळी हळदी कुंकू समारंभ करावा. त्याचबरोबर व्याधीपासून मुक्ती मिळावी म्हणून हे व्रत रूढ झालं आहे. रथसप्तमीच्या दिवशी अंगणात गौऱ्या पेटवून त्यावर बोळक्यात किंवा सुगडात दूध उतू जाईपर्यंत तापवतात. नंतर ते प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटतात. यामागे सुद्धा कारण आहे. रथसप्तमीच्या दिवशी सूर्याच्या किरणातून प्रक्षेपित होणाऱ्या तेजात्मक लहरी दुधातून सुगडाभोवती निर्माण होणाऱ्या कोशाकडे आकृष्ट झाल्याने ते दूध प्रसाद बनतं आणि ते आपण ग्रहण केल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. पूर्वी चूल अस्तित्वात होती, त्यामुळे गौऱ्यावर खीर शिजवणे शक्य होत होतं, पण आता त्याला पर्याय नाही. त्यामुळे गॅसची शेगडी तुम्ही आदल्या दिवशी स्वच्छ धुवून पुसून लखलखीत करावी. सकाळी तिची पूजा करावी आणि त्यानंतर त्यावर स्टीलच्या भांड्यात खीर शिजवावी. त्याचा सूर्यनारायणाला जाऊन नैवेद्य दाखवावा. तो सुद्धा प्रसाद तुम्ही सगळ्यांना वाटू शकता. जर तुम्हाला अगदी चूल पेटवणे किंवा बाहेर कुठे विस्तव पेटवणे शक्य नसेल तर तुम्ही या पद्धतीने सुरक्षित मार्ग अवलंबला तरी सुद्धा चालेल. सूर्यनारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवणे महत्त्वाचं आणि सूर्यनारायणाच्या प्रकाशातील खीर
आपण ग्रहण करणं महत्त्वाचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही सप्तमीला पूजा नक्की करा आणि सूर्यनारायणाचा आशीर्वाद मिळवा. सूर्य हा ग्रहांचा राजा असून नवग्रहामध्ये त्याला राजाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. सूर्य स्वयंप्रकाशित असून अन्य ग्रह त्याच्यापासून प्रकाश घेतात. अशा या सूर्यनारायणा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी. रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो. सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असतात. देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होतं तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे. म्हणून या दिवशी सूर्याच्या रथाची पूजा केली जाते. सूर्याच्या रथाचे चित्र सूर्यासह काढले जातं. सूर्याच्या रथाची रांगोळी काढली जाते आणि त्याच प्रतिमेची पूजा रथसप्तमीला केली जाते. लक्षात घ्या, आपल्याला आरोग्य सूर्याकडून मिळतं. कुंडलीमध्ये सूर्य बलवान असेल तर गव्हर्नमेंट जॉबचे सुद्धा योग असतात असेही सांगितले जाते. सूर्य हा आपल्याला प्रतिष्ठा, मानसन्मान मिळवून देणारा ग्रह आहे असे ज्योतिषशास्त्र सांगतं आणि म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी काही गोष्टी करायला महत्त्व आहे. रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही घरातल्या शेगडीचे अर्थात गॅसची पूजा नक्की करा. ती का करायची? कारण अग्निदेवता आहे आणि त्यांच्या कृपेने आपण अन्न घेत असतो. म्हणूनच शेगडीची पूजा करावी. रथसप्तमीच्या दिवशी एका मातीच्या मडक्यामध्ये दूध उतू घालण्याची प्रथा आहे. रथसप्तमीच्या दिवशी आणखीन काही गोष्टी केल्या जातात ज्यामध्ये आदित्य राणूबाईची पूजाही केली जाते. म्हणून आदित्य आणि सूर्यनारायण आणि त्यांच्या पत्नीची पूजा विधिवत केली जाते. माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथसप्तमी म्हणतात. या दिवशी पूजा करून सूर्याला पायसाचा नैवेद्य दाखवतात. भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस असतो. भगवान सूर्यनारायणाचे 7 अश्व म्हणजे सप्तरंग, सप्तवार, सप्तछंद आहेत असे लोकांची मान्यता आहे आणि रथसप्तमीच्या दिवशी व्रताचरण, प्रथम ध्यान, मग्नता, नंतर मंत्र, स्तोत्र करून सूर्याला नमस्कार आणि अखेर तीर्थप्राशन हे सर्व नित्यप्रमाणे करायचे आहे. रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे. देवगणांसाठी देवळात राजा महाराजांसाठी पुष्परथ आणि स्पर्धासाठी क्रीडारथ, स्त्रियांसाठी गणित आणि रथविधीच्या रक्षणासाठी वैद्यकीय रथ आणि युद्धासाठी सामग्री रथ असे रथाचे अनेक प्रकार आहेत. रथचक्र हे समाजाच्या जीवनाच्या प्रगतीचे चिन्ह आहे, उत्कर्षाचे प्रतीक आहे. म्हणूनच सप्तमीच्या दिवशी दान आवर्जून करा. तुम्हाला अन्नदान, वस्त्रदान, निवारादान जे काही यथाशक्ती दान करता येईल ते दान करण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. या दिवशी सर्वात महत्त्वाची चूक जी आपल्याला टाळायची आहे ती म्हणजे या दिवशी चुकूनही आपल्याला मनामध्ये वाईट विचार येऊ देऊ नका किंवा सूर्याबद्दल वाईट कोणत्याही प्रकारची भावना मनामध्ये येऊ देऊ नका. सूर्याची या दिवशी पूजा केली जाते त्यामुळे ती आवर्जून करा. पूजा करायला विसरू नका. त्याचबरोबर दूध उतू घालायचे कसे तेही आपण बघितले आहे. हळदी कुंकू बघितलं, पूजाविधी बघितली, दान आपण कसं करायचं तेही बघितलं. तर त्यानंतर या दिवशी उपवाससुद्धा काही घरात केला जातो. त्यामुळे तुम्ही यंदा उपवाससुद्धा करू शकता. दिवसभर उपवास करायचा, हा उपवास तुम्ही संध्याकाळी देखील सोडू शकता. तुमच्याकडे ज्या पद्धतीने रथसप्तमी साजरी करतात त्या पद्धतीने तुम्ही केली तरीही तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.